तुम्ही आता किती लोकांबद्दल बोलताय? मी कोण नाही विचारतोय, किती लोक विचारतोय? नाही, एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहत असाल की निवडणुका ह्या आत्ता कोकण पदवीधर असेल, मुंबई पदवीधर असेल, मुंबई शिक्षक असेल, हे 3 मतदारसंघ निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेक वर्ष मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेना म्हणून आम्ही लढवत आलेलो आहोत, जिंकत आलेलो आहोत. मागच्या वेळी कोकण पदवीधर मतदारसंघ आपण पाहिलं असेल जिंकायची तयारी होतीच, पण आम्ही लढायला त्यावेळी एक साधारणपणे निर्णय घेतला आणि कुठे ना कुठेतरी एक थोडंफार कुठे कमी पडलो असू, पण थोड्याच मतांनी ती सीट गेली. तरी देखील ह्यावेळी आपण पाहत असाल तयारी हमखास आहे, लोक उद्धव साहेबांच्या सोबत आहेत आणि हा विजय निश्चित आहे. मेहनत जी आहे ती प्रत्येक शिवसैनिक असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना, युवती सेना, आम्ही सर्वच घेत आहोत, तयारीही पूर्ण करत आहोत. इतर जे सर्वत्र निवडणुका लागायच्या असतात, मग आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, ह्या सगळ्या महानगरपालिका आहेत, त्यांच्या जो निवडणुका घेतल्या नाहीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाहीत, पुणे असेल, चंद्रपूर असेल, 2 पोटनिवडणुका लोकसभेच्या घेतल्या नाहीत. एकंदर आपल्याला असं दिसतंय की हे घाबरट सरकार निवडणुकीला सामोरी जाण्याला घाबरत आहे आणि जिथे जिथे निवडणुका रद्द करू शकतं, जसं सेनेटची निवडणूक आहे, तिथे रद्द करण्याचा प्रयत्न करतो. असं एक लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. अनंत तिथे म्हणाले की उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर केली, म्हणजे रायगडमध्ये कोकणातल्या कोणत्या जागांवरती आता महाविकास आघाडी? मला वाटतं सगळ्याच आपण पाहत असेल लोकसभा जे मतदारसंघ आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, महाविकास आघाडी म्हणून महत्त्वाचे आहेत. कारण शेवटी दिल्लीसमोर झुकायचं नाही, पण तिथे आपला आवाज बुलंदपणे उचलून धरण्यासाठी इथून आपल्याला खासदार पाठवणं गरजेचे असतात. आपण आत्ता सद्यस्थिती परिस्थितीत पाहत आहे की सगळं जे काही आहे ते इतर राज्यांमध्ये पाठवलं जातं आहे. मग मोठे मोठे हेडक्वार्टर्स असतील, कंपन्या असतील, उद्योग असतील, हे पलीकडे पाठवलं जात आहे. कदाचित सरकार पण उद्या जर बदललं नाही तर तिकडूनच चालेल आणि ही भीती आम्हाला सर्वांना आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की उद्धव साहेब निवडणुका जसे येतील तसं तिकीट वाटा, पण हे सगळं पूर्णपणे अधिकार त्यांचा असतो. आम्ही पक्षासाठी काम करत आहोत आणि आम्ही सर्वच जण सगळ्या पूर्ण पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करत आहोत. तर डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करणार आहे. शहांसोबत काही चर्चा आहे अशी माहिती मिळते, असं वाटतं? नाही, हे एकच आहे की जे 1.5 वर्षापासून ते सांगतात की कॅबिनेट विस्तार होणार, विस्तार होणार, विस्तार होणार. मला तरी वाटत नाही, मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की विस्तार होणार नाही, होणं शक्य नाही. तो विस्तार आता काही होत नाही आहे. दुसरं म्हणजे आपण पाहत असाल 31 तारखेला जो निकाल येईल 31 डिसेंबरच्या आधी, जर तुम्ही संविधानाप्रमाणे गेलात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान देऊन दिले त्याप्रमाणे गेलात, तर हे सरकार बाद होणं गरजेचं आहे. जर तुम्ही लोकशाही विरोधातच असाल आणि संविधानाच्या विरोधात असाल तर हे सरकार टिकू शकेल किंवा हे जे अध्यक्ष ते टिकू शकतील, पण हे सरकार टिकू शकत नाही कायद्याप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे. तिसरी गोष्ट आहे, दिल्लीवारी ही त्यांची काही नवीन नाही आहे. प्रत्येक गोष्ट जे काही मागायचं असेल स्वतःसाठी आणि स्वतःचं सरकार वाचवण्यासाठी दिल्लीला जात असतात, पण अजूनही महाराष्ट्रासाठी कधीही दिल्लीला गेले नाही आहेत. नाही, मी त्या ह्याच्यात जाणार नाही. मला वाटतं उद्धव साहेबांनी त्या विषयावर वक्तव्य केलेलं आहे. तसं लोकसभा निवडणुका हा दौरा किती महत्त्वाचा आहे? मला वाटतं प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची असते. लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये आहेत, त्याच्या आधी अनेक दौरे होतीलच. खासदार साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. आम्ही सर्वांनी अनेक वेळा दौरे केलेले आहेत. मग भूमिपूजन असतील, उद्घाटनं असतील, गावोगावी आमचं सगळ्यांचं कनेक्ट आहे. पण सर्वत्र पण पाहत असाल देशभरात लोकसभा निवडणूकमध्ये परिवर्तन हे होणार. सर, ही चर्चा अशी आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्या एकत्र घेण्याचा सुद्धा गांभीर्याने विचार सुरू आहे. चर्चा तरी सुरू झालेली आहे, कारण निवडणुका घ्या बोललं की हे सरकार घाबरून पळून जातं. तुमच्यावर तुमच्या दौऱ्यावर वारंवार सातत्याने टीका झाली आहे आणि या टीका करत असताना कुठेतरी ठाकरे गट संपला म्हणून आदित्य ठाकरेंना खायात बसण्याची वेळ आली. त्याचबरोबर दुसरा मुद्दा त्याच्यात आरोप केला गेला आहे की आदित्य ठाकरे गोव्यामध्ये फेस्टिवलसाठी आले, त्यामुळे नेमका दौरा कशासाठी असा आमदार नितेश राणेंनी आरोप केला. त्या आरोपाला काय उत्तर? काही लोकांना उत्तरं देत नाही. आणि त्याचबरोबर असं आहे, तुमचे जवळचे मित्र उदय सामंत त्यांनी म्हटलंय कोण आलं आणि कोण गेलं. तुमचे काही मित्र राहिलेले आहेत, त्यांनी असं म्हटलं कोण आलं आणि कोण गेले आणि काही एक मित्र पण आता नाही येत ते, टीका केलेली. त्यांच्या गटाने विचार करावा काय नक्की चाललंय. नाही, पण एक आहे की आपण पाहिलं असेल गेल्या 1.5 वर्षामध्ये, आणि हे वैयक्तिक नाही पण गेल्या 1.5 वर्षामध्ये उद्योग खातं हे पूर्ण फेल झालेलं आहे. डॅवॉसमध्ये 24 तासाची एक वारी होती, 24 की 28 तासाची. त्याच्यात किती खर्च आला? 30 की 40 कोटी खर्च आला. त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्डर पार्क असेल, एअरबस टाटा असेल, हे मी ट्विट केल्यानंतर उद्योग खात्याला आणि उद्योग मंत्र्यांना कळलं की आपल्या महाराष्ट्रातून गुजरातला पलीकडे गेलेलं आहे. तसं जर पाहिलं गेलं तर एक सुद्धा नवा FDI कुठचंही आपल्या महाराष्ट्रात आलेलं नाही. मूळ गोष्ट हीच आहे की आपण नक्की कसला उद्योग करतोय.
आणि खरं तर पाहायला गेलं तर मला माहीत नाही, इथे खूप चर्चा असते डांबराचे उद्योग वगैरे चालू असतात, ते मला माहिती नाही काही, पण उद्योग तर नवीन महाराष्ट्रात आलेला नाही ना, नवा रोजगार तयार झालेला आहे. कोकण दौरा आहे, कोकणातले कोणते नेते संपर्कात आहे का? काही प्रवेश होऊ हे शकतो? सगळे आहेत ना माझ्या संपर्कात. व्यतिरिक्त थांबा, पिक्चर अभी बाकी आहे. विधानसभेच्या पूर्वी लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत हे पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून असण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे किरण सामंत हे सुद्धा नाव चर्चेत आलं आहे. तर त्या संदर्भात येत्या काळात किरण सामंतांना रोखण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती काय असेल? जाऊ दे ना, ते एवढं विश्लेषण करण्यापेक्षा मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, आपण पाहताय सगळीकडेच उद्धव साहेबांबद्दल प्रेम, प्रत्येक शिवसैनिकांबद्दल प्रेम, विनायक राऊत साहेब तर काम करतच असतात आणि आम्हाला माहिती आहे कुठे कुठे कसं कसं ते काम जाऊन करतात. पण एकंदर वातावरण आपण पाहताय भगवमय आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहे. मूळ गोष्ट हीच आहे की ज्यांना कोणालाही कुठच्याही मतदारसंघातून उभं राहायचं असेल, आनंद आहे, उभं राहा, पण निवडणुका तर घ्या. निवडणुका घ्यायलाच घाबरते तुम्ही. महाराष्ट्रावर सध्या महाराष्ट्रात वातावरण पाहायला सभा घेत आहे. काय नेमकी भूमिका असेल? मला वाटतं जी भूमिका आहे ती उद्धव साहेबांनी स्पष्टपणे दसरा मेळाव्यात मांडलेली आहे आणि त्यानंतर आमचे सगळे खासदार आणि आमदार राष्ट्रपती महोदयांना भेटून आलेले, त्यांची भूमिका तिथे मांडलेली त्यांनी. त्याची सुनावणी चालू आहे, सगळं 7 दिवस सुनावणी घेणार आहे. लवकरच म्हणजे 21 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला. निकाल द्यायलाच लागणार आणि जर निकाल हा संविधानाप्रमाणे असेल, कायद्याप्रमाणे असेल, तर हे खोके सरकार बाद होणार. 1.5 वर्ष तर काय चाललं असेल? आत्ताच मी 1.5 वर्षाचं बोलतोय. जे सरकार पहिल्या दिवशी बाद व्हायला पाहिजे होतं ते एवढं चाललंच कसं? आणि तुमचा आमचा जनतेचा पैसा भ्रष्टाचारामधून लुटून इतर राज्यांमध्ये नेलं, त्यांनी दिल्लीला नेलंय, ह्याचं वाईट वाटतं. कणकवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपजवळ आहे. नितेश राणे आमदार आहेत. येत्या काळात या मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल आणि तुमची रणनीती काय? देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.